क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता काय माझी वाणी मानेल संतासे रंजो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठला राजा हेच विनवणे मस्तक चरणी ठेवितसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्व उद्धारक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज भगवान पंढरीश परमात्म्याकडे परमार्थिक जी मागणी आहे अर्थात जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे इंद्रियामध्ये पाटव्य आहे सशक्त शरीर आहे बुद्धीही प्रगल्भ आहे हे प्रभो तुझ्या कृपेने जी भगवंताची अनिष्काम सेवा भक्ती जी अखंड अव्याहतपणे निर्वेदपणे होत आहे ही भक्ती शरीर विकलांग झाल्यानंतर शरीर वृद्धावस्थेला प्राप्त झाल्यानंतर अनेक रोगांनी आक्रमण केल्यानंतर शरीर जर्जर झाल्यानंतर अर्थात कफ वात पित्त डातून आल्यानंतर शरीराची विषम अवस्था झाल्यानंतर सुद्धा स्मृतीचा भ्रंश होऊ नये मरणासन्न अवस्थेमध्ये सुद्धा प्रभू तुझं चिंतन व्हावं आणि तुझं चिंतन करत करत प्राणाचं उत्क्रमण झालं तर तुझं दर्शन काय आहे सुलभ आहे अशा पद्धतीची परमार्थिक मागणी या अभंगात महाराज करतात भगवंताच्या असीम अमर्याद अहेतुकी निर्हेतुकी परमकृपेने तथा संत महापुरुषांच्या परमानुग्रहाने श्री संत फकीर बाबा तथा भगवान संगमेश्वर यांच्या निर्हेतुकी परमदयेने गेल्या अनेक वर्षापासून ही भगवंताच्या निष्काम सेवा अखंड अव्याहतपणे निर्वेदपणे निर्विघ्नपणे संपन्न होत असते यही वर्ष मोठ्या भक्तिभावाने हा भक्ती महोत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे आज उपांत्य दिवस आहे जागराचा दिवस आहे आणि उपांत्य दिवसाची सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीने आमचे परमस्नेही पितृतुल्य आदरणीय किसराव गावंडे पाटील अर्थात ते वर्षभर त्यांच्या डोक्यात हेच विषय असतो सप्ताह संपला बस 6 महिने अगोदर कोणाची तारीख घ्यायची कोणाचं काय करायचं दरवर्षी नवीन नवीन असतं गेल्या वर्षी तार कंपाऊंड नव्हते इथे यावर्षी आहे पुढच्या वर्षी असं राहणार ना पत्र्याचं दिसरवर आता कळस बसलाय बरं का राम महाराज तो कळस आहे 40 किलोचा जवळजवळ 1 लाखाचा 51,000 कळस म्हणे ते बरं का ते JCBने बसवलं वर आता ते देव आता मग किती भरभरून देईल आपल्या तर भोलेनाथ आहे बरं पुढच्या वर्षी असा इथे पाऊस जरी आला वादळ जरी आलं कीर्तन बंद होऊ नये नाही तर पाऊस आला की कीर्तन होत नाही आणि नंतर गरिबाचे लग्न लागतील अनेक कार्यक्रम होतील भगवान करतील आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून इथे येणं होतं सर्व हे भाविक वृंद आहे सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आजची हे चिंतन सेवा संपन्न होत आहे विठ्ठला यावर्षी जी भागवत कथा आहे आमचे परममित्र गुरुबंधू नामदेव महाराज या गावचे भूमिपुत्र आहेत त्यांची झाली आणि नंतर आता नामदेव द्वय नाही नामदेव त्रय तिन्ही देव दैसे परभणी बरं का आणि चौथा माधव आणि तिथे महादेव विठ्ठला
दिवस आहे, जागराचा दिवस आहे. आणि जागराचा दिवस म्हटलं की संप्रदायाचा अलिखित असा दंडक आहे. भगवंताकडे अशी निष्काम अन्य विशुद्ध मागणी केली पाहिजे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं किंवा भगवंताच्या नामाचं चिंतन करावं आणि काल्याच्या आदल्या दिवशी उपांत्य दिवशी जागराच्या दिवशी भगवंताकडे मागणी मागावी. 5-7 दिवस भगवंताची तुडकी मुडकी सेवा झाली आहे. त्याच्या मोबदल्यामध्ये भगवंताकडे अननिष्काम भगवत भक्ती अखंड अव्याहतपणे आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे अशी मागणी करावी. आजच्या कीर्तनाला जागराचं कीर्तन म्हणतात बरं का. खरं तर प्रत्येक सप्ताह कीर्तन झालेलं जागरा असतो बरं का. दररोजही कीर्तन असतं, पुन्हा जागराचं भजन असतं. पण दररोजच्या कीर्तनात जागराचं कीर्तन म्हणत नाही, आजच्या कीर्तनाला म्हणतात जागृती. अर्थात जागृती म्हणजे जागर राहणं. आज भगवंताकडे मागत असताना जागरूक पद्धतीने मागितलं पाहिजे. जी मागणी वेगपूर्ण आहे, ज्या मागणीमध्ये जीवनाची परिपूर्णता होणार आहे, जीवन सफल आणि कृतार्थ आणि धन्य होणार आहे, अशा स्वरूपाची संत काय आहे अनुमोदित वेद अनुमोदित संत संमत शास्त्र संमत जी मागणी आहे त्या मागणीला जागरूक मागणी म्हणतात. अविवेकाची मागणी असते ती जागरूक मागणी नाही. अर्थात अज्ञानाती भक्ती इच्छिताची संपत्ती तयाचे चित्ते बोध कैसा. ज्या मागणीमध्ये भगवंताकडे भक्ती मागितल्या जाते, भगवंताकडे सेवा मागितल्या जाते, भगवंताकडे वैराग्य मागितलं जातं, भगवंताची प्राप्ती दर्शन मागितलं जातं, अशी विशुद्ध मागणी आहे. विवेकाची मागणी आहे त्या जागरूक अर्थात जागृती अर्थात ते जाग होऊन मागणं आहे. आणि जी अज्ञानातली विनाशी पदार्थाची मागणी आहे ती झोपेतली मागणी आहे. आणि म्हणून संत महात्मे जागरूक पद्धतीने संत महात्मे स्वतः निरंतर जागे असतात, आपल्याला नाही जागवितात. संत महात्मे आत्मबोधामध्ये जागा असतात. संत महात्मे आपल्या चिंतनामध्ये हिताच्या बाबतीत जागे असतात. संत महात्मे आपल्या आत्मकल्याणामध्ये जागे असतात. आणि अशा स्वरूपाची जागृती संत महात्मे आपल्या देत असतात. जेव्हा आपली वाणी देवापर्यंत पोहोचत नाही तेव्हा संतांच्या वाणीचा आधार घेऊन आपली भावना भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून संताची अधिकारी वाणी असते, संतांना प्रभूचं दर्शन झालेलं असतं आणि संतांची प्रसादिक वाणी असते. अशा प्रसादिक वाणीच्या माध्यमातून आपलं अंतःकरण आपली भावना जर भगवंतापर्यंत पोहोचली तर भगवंताला आपलं स्मरण होईल. परमार्थाची सुरुवात अशी आहे, सुरुवात परमार्थाची आपलं स्मरण आपल्याला देवाचं स्मरण झालं पाहिजे. ही परमार्थाची सुरुवात आहे. ज्या क्षणी अखंड आपल्या प्रभूचं स्मरण होतं ती परमार्थाची सुरुवात. आणि शेवट ज्या क्षणी आपलं स्मरण देवाला होतं ते शेवट. ज्या क्षणी आपलं जीवन देवाला आणि संताला त्याचे आठव व्हावा, जेव्हा आपलं जीवन देवाला आठवेल, स्मरण होईल, आपली स्मृती होईल, देवाने संताने तो माझा असं ज्या क्षणी म्हणतील त्या क्षणी जीवन कृतार्थ आणि धन्य होतं. मग परमार्थाची साधना आहे, आपण प्रभूचं स्मरण केलं पाहिजे. आणि परमार्थाचा शेवट आहे देवाने आपलं स्मरण केलं पाहिजे. परमार्थाची सुरुवात आहे आपण देवाची सेवा केली पाहिजे, आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि परमार्थाचा शेवट आहे देवाने आपली सेवा केली पाहिजे. म्हणून काय त्यांची काय आहे, संताचे सुख झाले देवा म्हणून सेवा करीत न सांगता करी सर्व काम. अर्थात परमार्थाचा हा शेवट आहे. आणि अशा स्वरूपाचं आपलं शेवट चांगला व्हावा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. यासाठी संतांच्या अमृतमय वाणीचा आधार घेऊन आपलं अंतःकरण देवापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपली भावना आपले शब्द तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून हा विशुद्ध अभंग चिंतनासाठी घेतला. एवढ्याला या अभंगामध्ये तुकोबारा देवाकडे परमार्थाची विशुद्ध मागणी करताय. देवाला आवडणारा परमार्थ कसा असला पाहिजे, आपली भक्ती देवाला आवडणारी कशी असली पाहिजे, ती संतांच्या शास्त्राच्या नजरेत उतरली पाहिजे. काय आहे, आपण जी सेवा करतो, आपण जी भक्ती करतो ती देवाला संताला मान्य झाली पाहिजे.
ज्या क्षणी आपली सेवा आणि भक्ती प्रभूला मान्य होते ती सेवा, ती जीवन धन्य आणि कृतार्थ आहे. आणि म्हणून आपली सेवा, आपला परमार्थ संताच्या देवाच्या नजरेत उतरला पाहिजे. लोक कुणाला काय म्हणतात, आपण परमार्थाची वाटचाल लोकांकडे पाहून करू नये. लोकांनी काय म्हटलं म्हणून आपण काय मानून घेऊ नये. लोकांनी घोड्यावर बसलं म्हणून आपण काय हर्षित होऊ नये. आणि लोक काय म्हटले म्हणून काय खेद पाहू नये. अर्थात आपल्या पुढे संत असले पाहिजे, आपल्या पुढे देव असला पाहिजे, आपल्या पुढे शास्त्र असलं पाहिजे. देव, शास्त्र, संत हे दीपस्तंभाप्रमाणे आदर्श हो जर आपल्या पुढे असेल आणि त्यांच्याकडे पाहून जर परमार्थाची वाटचाल केली तर याची देही याचे डोळे या पद्धतीने संत ज्या प्रभूच्या अविनाशी पदाला, सच्चिदानंद घन पदाला प्राप्त झाले, असं अविनाशी पद आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून आपण त्यांच्या पावला पावलातून परमार्थ केला पाहिजे. आणि म्हणून संत महात्मे ज्या पद्धतीने सेवा करतायत, साधना करतायत, ती साधना आपल्या जीवनात घडत नसेल तर त्याची याचना केली पाहिजे. संतांच्या शब्दाचा आधार घेऊन या अभंगामध्ये आपण तुकोबाराच्या शब्दाचा आधार घेऊन देवाकडे विशुद्ध परमार्थाची मागणी करणार आहोत. खरं तर असं आहे, जीवनामध्ये मागणं हे अपूर्णतेचं लक्षण आहे. जेव्हा मागतो तेव्हा जीवनात अपूर्णता असते. आणि संत त्याला म्हणतात सर्वतोपरी त्याचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. शास्त्रामध्ये निरंकुशा तृप्ती म्हणतात ज्याला, ज्यांच्या जीवनात कोणतीच उणीव नाही, कोणतीच कमतरता नाही, सर्वतोपरी त्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे, त्यांना संत म्हणतात. मग मागणी अपूर्णतेमध्ये असते, मागणी जीवदर्शेमध्ये असते. संत जेव्हा परिपूर्ण आहे, संत शिवस्वरूप झालेत, संत देवस्वरूप झालेत, मग संत जीवनात मागणी कशी? ह्याचं पहिला प्रश्न आहे. मागणं जे आहे हलकं लक्षण, व्यवहारात जरी मागू लागला त्याला हलकं समजतात. हात पसरी जिने धिक्क त्याचे, बर का. आता संत जे मागतायत स्वार्थासाठी मागत नाहीत, परार्थासाठी मागतात. संताचं जीवन परिपूर्ण आहे. मग आताची जी मागणी आहे, आताची मागणी आपल्या करता आहे परार्थासाठी. तुका म्हणे आता स्वतः जीवन परिपूर्ण झालंय, त्यांना जीवनात काही कमतरता, त्यांना प्रभूचं दर्शन झालंय. आणि आपल्या सर्वांना, आबालवृद्धांना, सर्व प्राणी मात्रांना भगवंताचं दर्शन व्हावं अशी तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि तळमळ शब्दाच्या रूपाने अभिव्यक्त होत आहे, ती मागणीच्या रूपाने प्रगट होत आहे. त्यांची तळमळ त्या शब्दाच्या माध्यमातून प्रगट होत आहे. अर्थात त्यांना जो देवाचा आनंद मिळाला तो देवाचा आनंद आपल्याला मिळावा म्हणून लहानपण होतात. मागणं म्हणजे कमी पाहायला ते होतात. अर्थात आपल्यासाठी मागतात, त्याचं जीवन उपकारासाठी आहे. आपणही भक्ती, ज्ञान, वैराग्य जीवनामध्ये प्रभूची भक्ती केली पाहिजे यासाठी मागतायत. आणि म्हणून दुसरं चिंतन असं आहे, संत महात्मे जे आहे जीवना जे नाही ते मागतो, ज्याची गरज आहे ते मागतो, ज्याची आवश्यकता ते मागतो. संताचं बघा, जे नाही ते मागत नाहीत, आहे ते मागतात. आणि जे नाही ते मागत नाहीत. आता संता जीवनात काय आहे आणि काय नाही, ज्याच्यासाठी जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण हाडाचे काढ करतो, रात्रंदिवस कबाडा कट्ट करतो, बरं का. भौतिक पदपदार्थासाठी, संपत्ती, धन ह्याच्यासाठी संत त्या बाबतीमध्ये उदासीन आहे. अर्थात महाराजांच्या घरी पुरेसं अन्न नाही, राहायला घर नाही, अंगावर पुरेसा कपडा नाही, भूक लागली तरी पुरेसं अन्न खायला नाही, बरं का. पण हे काय मागत नाहीत, भौतिक काहीच मागत नाहीत. आणि त्यांच्याकडे भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, सर्व काय, आणि तेच पुन्हा पुन्हा मागतात. अर्थात परमार्थातली दैवी संपत्तीचं नटलेलं ते मूर्त रूप आहे. दैवी संपत्ती ओत प्रोत त्यांच्या ठिकाणी ठासून भरलेली आहे. बस दैवी संपत्तीचा मूर्त साकार अवतार आहे. आणि ते दैवी संपत्तीच मागतात. जगातलं भौतिक जी आवश्यकता आहे त्याची सर्व कमतरता, उणीव ते काहीच मागत नाहीत. आम्ही सदैव सोडके अशी अवस्था त्यांचे भौतिक जीवन आहे. पण ते भौतिक काही मागत नाहीत. त्यांचं असं आहे, संत महात्मे जे काय करतात, बरं का, जे बोलतात ते करून दाखवितात.
जो सिद्धांत जगाला सांगायचा आहे तो सिद्धांत त्या अनुष्ठानामध्ये आलेला असतो, अनुभूतीमध्ये आलेला असतो. सिद्धांताचा अन्न मान धन हे तो प्रारब्धा देण. अन्न असेल, मान असेल, धन असेल, हे भौतिक जेवढं उपयोग आहे आपल्या नशिबात जे आहे तेवढंच मिळतं. ठीक आहे, प्रयत्न केले पाहिजे, पण जर नशिबात नसेल, दैवात नसेल, त्यापेक्षा जास्त मिळत नाही. आणि बरा या कर्माचा सिद्धांत मांडणे असल्यामुळे ते देवाला मागत नाहीत. न मागता चालून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले गुरुदेव अर्थात जगद्गुरु तुकोबराय महाराजांचे गुरु आहेत शिवाजी महाराजांचे, नजराणा पाठवला, सोनं चांदी पाठवलं, स्वतःहून घेऊन आले, पण तेही घेतलं. आई दिला ठेवा मा विठ्ठलाची व्हावा. मागितलं तर नाही, चालून आलं तर घेतलं नाही, चालून आलं तर घेतलं नाही. बरं का, असं सांगतात की तुकोबाराय जीवनामध्ये 18 सुरुवातीला गडगंज श्रीमंत होते. वैराग्य जेव्हा झालं, दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये महाराजांनी सर्व वाटून टाकलं. बस सर्व धनधान्य वाटून टाकलं, कडबाई लोकांनी गुरांना देऊन टाकला. आणि ज्यांच्याकडे की मोठे सावकार होते, ज्यांच्याकडे किती पैसा आहे ती वहीही इंद्रांच्या ढोवात फेकून दिली. आणि महाराज विरक्त झाले. बस प्रभूच्या चिंतना निमग्न आहे. काय घरात आहे नाही याचं भान नाही, अहोरात्र भजन. आणि जा माता पतिव्रता माता आहे. बस कधी ती भजनात विघ्न केलं नाही त्या माऊलीने. आणि बस कपडा पुरेसा नाही, एकुलते एक लुगडं असायचं. आणि स्नान करता वेळेला ते एकुलते एक लुगडं फटकं चिंध्या गुंडाळायच्या आणि एकुलते एक लुगडं त्या कुडावर ठेवायचं. जुना काळात नाहणी म्हणायचं, नाहणी आपल्या मराठवाड्यामध्ये नाहणी म्हणतात. ते कुड घेतलेला असायचा, मोठा दगड असायचा, रांजण असायचा एका बाजूला. आणि अशा अवस्थेत कुडावर ठेवलं. इतक्यात कोणीतरी माऊली आली, एक ब्राह्मण वृद्ध माता आली. आणि महाराज महाराज मी थकली आहे, मला कपडा नाही, मला काही कपडा देता का, मला काय व्हा. महाराज मला जाते घेऊन जा. बस मी अंगणात भजन करत बसलं होते, ते लुगडं घेतलं त्या वृद्ध माऊली म्हातारीने निघाली. महाराज महाराज तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. महाराज महाराज तुम्हाला भरपूर पुण्य लागेल. मोठ्यानं बोलू नको, नाही पाडव्याच्या दिवशी शिमगा व्हायचा. जा गपचूप हौस बोल, नाही तर बघ स्वभाव त्यांना माहिती होता. आता ते लुगडं गेलं. आता ही जेव्हा मात्याला वाटलं काहीतरी झालंय, पाहता तर लुगडं नाही. आता काय करायचं. तितक्या त्या मोरे घराण्यामध्ये त्यांच्या भाऊकीमध्ये लग्न होतं. हाय का कोणी घरात, हाय का कोणी घरात, ओरड निघाले, चला लग्नाला, चला लग्नाला. जिजाबाई आहेत का, महाराज तर नसतीलच. आता माऊली लपून फाटकं लुगडं ते आता कसं तोंड दाखवायचं, काय करायचं. दररोज उघडा आहे ते. बस शेवटी देवाला दया बरं का. आणि देवाने दिव्य पितांबर असा टाकला, त्या घरात लख प्रकाश पडला, लख प्रकाश. आणि त्या माऊलीने ते पितांबराने देवाचा पितांबर म्हणतात. आता देवाच्या पितांबराची किंमत काय सांगावी. आमचे गुरुवर परमपूज्य वैकुंठवासी घुले बाबा विठ्ठल बाबा घुले बुवा सांगायचे, बुवा देवाची पितांबराची किंमत करू आपलीच किंमत निघून जायची बाबा. आता जीवाने देवाच्या पितांबर काय किंमत करावी. तो पितांबराचा असा दैदीप्य लख प्रकाश त्या पूर्ण घरामध्ये उजेड पडला. लोकांचे डोळे दिपले. अरे महाराजाचं एवढं कप आणला कुठून, आणला कुठून. बरं का. अर्थात इतकी अवस्था. आणि त्यावेळेला असं सांगतात की ज्या वेळेला असे जेव्हा लुगडं द्यायचं अगोदर किंवा घरात काय नाही अशा वेळेला जिजामाता जेव्हा विपन्न अवस्थेमध्ये आहेत, तुकोबराय म्हणतात, त्या तुकोबरायांनी आपल्या जिजामाता उपदेश केला बरं का. त्या उपदेशामध्ये असं वर्णन आहे, तुकोबराय जिजामात्याला म्हणजे जे जे नको चिंता करू वस्त्रा या पोटाची
पांडुरंग. अरे माय बाप पांडुरंग परमात्मा असताना, तो आपलं भरणपोषण करत असताना अन्न पाण्याची काय चिंता करतात? जे अन्न पाण्याची चिंता करतात स्वतःला भक्त म्हणतात, ते भक्त नाहीत. त्याचा अर्थ आहे त्याचा विश्वास देवावर नाही. देव आपला संभाळ करणार आहे बरं, असा विश्वास नाही म्हणून चिंता करतायत. ज्याचा विश्वास देवावर नाही त्याला भक्त कसं म्हणता येईल? बस, पूर्ण ज्याचा विश्वास भगवंतावर असतो त्याला भक्त म्हणतात. माझा मुद्दा येते, तुकोबार आहे स्वतः देवाकडे मागत नाहीत. महाराजांनी राजाने आणलं ते घेत नाहीत, पत्नी तेच उद्देश करतायत. अर्थात की जे नाही ते मागत नाहीत आणि भक्ती ज्ञान वैराग्य आहे तेच मागतात. आता चिंतन सार असं आहे, भौतिक किती मिळू द्या त्यामध्ये जीवनाची तृप्तता नाही. ज्ञानेश्वर महाराज एकच ओळी सांगतो, जगातले पद पदार्थ वस्तू जेवढे पदार्थ आहेत त्या देहासाठी आहेत आणि देह एक दिवस काळाच्या जबड्यात जाणार. तगी भोग्य जा जेतुले ते एका देहाची आणि किया लागले आणि देहतवासे पडले काळाच्या तोंडी. देहाचे काळाच्या जबड्यात जाणार आहे हे चिंतन महाराजांना माहिती आहे. रावण काय, जगज्जेता सिकंदर काय, कितीतरी मोठमोठे गेले आणि म्हणून या जीवनामध्ये त्यामध्ये पूर्णता, जीवनात पूर्णता प्रभूच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये आहे. आणि ही सेवा समाज जीवनात घडत नसेल, ही भक्ती होत नसेल तर तीच भक्ती घडावी आणि भक्ती ह्यांचंही जीवन आपल्यासारखं धन्य आणि कृतार्थ व्हावं म्हणून आपल्यासाठी मागतात हे चिंतन. दुसरं चिंतन असं आहे, देव असा आहे महाराज, जेवढी आपण देवाची सेवा करतो त्याच्या दुप्पट देव देतो आणि सेवेचं पुण्य संपून टाकतो. बस, बाकी काही संपलं चालेल, परमार्थात पुण्य संपून आहे. परमार्थाचा खर भरभक्कम पाया पुण्य आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे आणि जेवढं पुण्य विपुल होईल तेवढा भगवान जवळ जवळ येईल आणि जेवढं पुण्य संपवून जाईल ते जवळ जवळ असा देव दूर जाईल. भौतिक काही हो पण परमार्थात पुण्य संपता कामा नये. आणि म्हणून देवाची सेवा केल्यानंतर देवाकडे विनाशी वस्तू मागायचं नाहीत. देव चतुर आहे महाराज, जेवढी सेवा काही दुप्पट देऊन टाकतो, सेवेच्या ऋणातून मुक्त होतो. आणि मग सेवेच्या पुण्याची उपयोगिता कुठे? ते सेवेच्या पुण्याची उपयोगिता आहे चित्ताच्या शुद्धतेसाठी. चित्त ते शुद्ध होतं, सत्तेने होत नाही, पैशाने होत नाही, देवाच्या निष्काम अनन्य सेवेने होत असतं. आणि सेवेचं पुण्य चित्ताच्या शुद्धतेसाठी उपयोग झाला पाहिजे आणि तिथे ते राखून ठेवलं पाहिजे. आणि मग देवाकडे मागू नये. काय आहे देवाला मागणं मध्ये देवाला काय कळत नाही सांग नाही. आता आपल्या काय कमी आहे आणि काय नाही, जे दिल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे आपल्यापेक्षा देवाला जास्त कळत. देवाकडे मागणं म्हणजे देवाची सर्वज्ञता सिद्ध करणं आहे. देव सर्वज्ञ आहे आणि त्याला काय सांगायची गरज आपलं कमी काय नाही काय. बरं, जे मागतो ते दिल्यानंतर कल्याण होईल आपल्याला काय कळतं, त्याला कळतं. आणि म्हणून मागू नये. सामान्य वर्ग असा आहे, सेवा थोडी करतो, मागतो जास्त आणि सेवेचं पुण्य संपून टाकतो. परमार्थात त्याची प्रगती होत नाही, प्रभूच्या दर्शनापर्यंत जात नाही. साधक आहेत, साधक देवाची भरपूर सेवा करतायत पण तेही मागत नाहीत. पण संत काय आहे, संत तर ते बस मागतात पण आपल्यासाठी, स्वतःसाठी, कारण धन्य आणि कृतार्थ झाला. आणि तुकोबारासारखं असं एक सिद्ध अवतार कुठे दिव्य महापुरुष ते जे मागतात आपल्यासाठी मागतात. देवाकडे गेल्यानंतर सेवेचं ऋण असल्यामुळे काय आहे, देवाने खाली मान घालाय. पंढरपूरला गेल्यानंतर तुकोबारा वारीच्या निमित्ताने खाली मान घालाय. आणि देव पाहतात की महाराजाच्या ऋणातून कधी मुक्त होईल. प्रत्येक वारीला तर महाराज मागा 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 म्हणावं. अशी जीवनात सेवा घडावी की देवाने आपला पाठला केला पाहिजे. अरे घे घे घे, मी द्यायला तयार आहे बरं का. देवाला नको नको म्हणावं आणि देवाने आपला पाठ घे घे मागं लागावं. ही खरी पुरुष सेवा आहे. आपण देवाच्या मागं लागतो, मागं लागलं तरी भक्तीपणा हे होत नाही आपल्या जीवनामध्ये. पण संतांचं जीवन असं आहे, देवाने माग म्हणावं आणि ह्या बाबाने घेऊच नाही. भक्त प्रल्हाद आहे, भक्त प्रल्हादाला ज्या वेळेला नरसिंह भगवान हिरण्यकश्यपूला ठार मारलं आणि माग बाजावून नरसिंह परमात्मा म्हणतात, भक्त प्रल्हाद नको देवा म्हणतो, तुझी सेवा करायची, सेवेच्या मोबदल्यात काहीतरी मागायचं नसं. भृत्य सवय वणिक, तू व्यापारी आहे, मी व्यापारी नाही, तुझा सेवक आहे.
स्वामीने मला काहीतरी दिलं पाहिजे, देवाने मला काहीतरी दिलं पाहिजे, या भावनेतून जर सेवा करतो तर सेवकच नाही, प्रल्हाद म्हणतो. आणि सेवकाने माझी सेवा केली पाहिजे, शिष्याने माझी सेवा केली पाहिजे असा स्वामी किंवा देव मानतो तो स्वामीच नाही, सद्गुरूच नाही. शिष्याची नेघे सेवा माणी देवासारखे असं फार सुंदर चिंतन आहे. पण देवाचा फारच आग्रह झाला आणि शेवटी प्रल्हाद म्हणतो, देवा तुला द्यायचंय ना, मग हे दे. कोणत्या जन्मात मला कोणाला आणि काहीच मागणी इच्छाच होऊ नये, हे मला दे. माझ्या जीवनातला भिकारीपणा संपवून टाक, बस. जीवनात काहीच मागणी इच्छा होऊ नये, वासना इच्छा संपवून टाक, असं मला जीवनात कर. हे प्रल्हादाची मागणी महाराज. असंही काय निष्का अनन्य भगवत भक्त होते. आणि तुकोबारादास या काय ह्या परंपरे, दिव्य परंपरे तुकोबारा आहेत. आणि म्हणून तुकोबारा जे आहेत मागतात, आपल्यासाठी मागतात. काय आहे, आपल्याला देवाकडे गेल्या देवाला देवच मागितला पाहिजे, देवाला दैवी संपत्ती मागितली पाहिजे, देवाला परमार्थातील दिव्य सामुग्री मागली पाहिजे. ज्या सामुग्रीच्या संचयाने आपण देवापर्यंत जाऊ, आपलं ही जीवन संतापर्यंत प्रमाणे व्हावं, या हेतूने संत महात्मे आहे साधकांची भूमिका घेऊन देवाकडे मागतात. देवाचा फारच आग्रह, देवा द्यायचं ना तुला, आम्ही म्हणतो ते दे. पण मागण्याची पद्धत, मागण्याची प्रणाली आणि मागण्याचा शिष्टाचार, की ज्या प्रणालीने, ज्या शिष्टाचार, ज्या पद्धतीने जर देवाकडे मागितलं, देवाने संतुष्ट होऊन मनमोकळ्यापणाने त्यांनी भरपूर द्यावं, उदात्त होऊन. यासाठी जी मागण्याची पद्धत आणि प्रणाली, शिष्टाचार जो आहे तो शिष्टाचार अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सामान्य जीवाला मागण्याचं ज्ञान व्हावं, एक धडा देण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी संत महात्मे मागत नाहीत, मागून दाखवतात. मागत नाहीत, मागून दाखवतात. आपण देवाकडे गेल्या देवाला देव मागितला पाहिजे, देवाला बाकी जगातलं काही मागू नये. हा काय शिष्टाचार किंवा हा जे आहे मागण्याचं ज्ञान आपल्याला देत असताना देवाने प्रसन्न होऊन देवाने दिलं पाहिजे, यासाठी ते मागण्याची पद्धत आहे शिष्टाच्या पहिल्या चरणात सांगतात. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराने प्रभूच्या चरणी मस्तक ठेवलेलं आहे आणि देवाला हात जोडून विनवणी करतात. मस्तक चरणी ठेवित ते आता केशवराजा हेची विनवणी करीतसे. तुकोबाराने भगवंता चरण कमली मस्तक ठेवलं आणि देवाला मागणी करतायत. अर्थात दात्याची स्तुती आहे आणि याचकाचा विनय आहे, नम्रता. मागणी जी मागितलं आहे ती मागणी पूर्ण केव्हा होते,
तेव्हा दात्याची स्तुती केली जाते, दात्याला प्रसन्न केलं जातं. जो मागणारा याचक आहे त्याची नम्रता जेव्हा असते, विनम्र भावाने हात जोडून त्याची स्तुतीपूर्वक जेव्हा शब्दात मागतो तेव्हा दाता प्रसन्न होऊन देत असतो. व्यवहार बरं का, नाही तर उलट होतं महाराज. बरं का, आपण विनम्र भाव नसेल, उद्धटपणा असेल, एखाद्या सावकाराकडे शेकड्याने पैसे मागायला जरी आपण गेलो, 7 जमिनीच्या घेऊन गेलो, हे सावकार देतो का नाही, जमतं का? नाही देणार महाराज. विनम्र भाव असला पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. हा तर देव आहे महाराज. आणि मग केशवराजा पदाने देवाची स्तुती आहे आणि मस्तक चरणी ठेवीत स्वतःचा विनय आहे. केशव पदामध्ये केशव त्याला म्हणतात, शेवट चरणामध्ये केशवाची परिभाषा सांगतात. जगाची उत्पत्ती स्थिती लय करतो, असा करतो अकर्तुम अन्यथा करतो, समर्थ तो ईश्वर आहे, भगव ब्रह्म परमात्मा आहे, त्याला केशव म्हणतात. अर्थात केशव पदामध्ये देवाची वास्तव यथार्थ स्तुती आहे आणि मस्तक चरणी ठेवीत असे यामध्ये स्वतःचा विनय नम्रता आहे. आता हे वर्तमान कालवाचक जे क्रियाविशेषण आहे, आता म्हणजे कधी, आता यामध्ये भरगच्च असा भूतकाळ साठवलेला आहे शास्त्रामध्ये. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथ शब्दानुशासनम, अथा तो धर्म जिज्ञासा. हे जे शब्द आता शब्द जो आला अथा तो, त्याचा अर्थ आता म्हणजे यानंतर, अनर्थर्य वाचक यानंतर. आता म्हणजे यानंतर, आता यावरे कथा हे धुणी रसी. बस, आता अवधारा कथा गहन ज्ञानेश्वर मध्ये माऊली बोलतात. आता म्हणजे मागचा विषय संपला, आता पुढे आहे. बरं का, तसं आता शब्दामध्ये भरगच शास्त्रार्थ, भरगच शास्त्राचा मतितार्थ, निचोड सार सर्वस्व साठवलेला आहे. आता म्हणजे कधी सर्व शास्त्राचं सार सर्वस्व असं मत, तर सार सर्वस्व वर्मात्मक जे आहे ते काय आहे, प्रभूचं दर्शन घडलं पाहिजे, जन्मरणाच्या दुःखाच्या पलीकडे गेलं पाहिजे, हे शास्त्राचा सार आहे. माझ्या बुद्धीचा निर्णय झाला आणि म्हणून देवा आता तुझी सेवा घडली पाहिजे. आता म्हणजे यानंतर, शास्त्राचं चिंतन झाल्यानंतर. हे जीवन क्षणभंगूर आहे. जीवनात काही जरी भौतिक मिळालं त्यामध्ये जीवनाची तृप्ती नाही, तुझ्या सेवेत तुझ्या प्राप्ती जीवनाची तृप्ती आहे, हे मला चांगलं कळालं आता. आणि ज्यांच्याकडे मागतात ते केशवराज आहेत, अर्थात परमात्मा आहे. चरणावर मस्तक ठेवला आहे, विनवणे करतात. शिष्य जेव्हा गुरुदेवाकडे जातो, शास्त्रामध्ये वर्णन आहे, सम्यक पाणिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम सगुरुमेवाभिगच्छत, सम्यक पाणिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रुती माता सांगते, आपण जर देवाकडे गुरुकडे गेलं, हातामध्ये काहीतरी पत्र पुष्प फूल काहीतरी गेलं पाहिजे, रिक्त हस्तम न गच्छत. देव किंवा संताकडे एका हाताने जाऊ नये. आणि म्हणून हा जो तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न न सेवया. या श्लोकावर सांग, तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. हे जे गुरु शिष्य परंपरा त्याच पद्धतीने ते भक्त देवाकडे जात आहे आणि देवाला विनम्रपणाने मागणी मागत आहे. विनम्रपणा मस्तक चरणी ठेवीत असे, श्रीसंताच्या माथा चरणावर चरण मस्तक ठेवलेलं आहे आणि मागणी करत असं उतावेपणाने. बरं का, एकदम लगबगणे महाराज मागत नाहीत. काय आहे, विवेकपूर्ण सारासार विचार केला आणि सर्व सारासार विचार विवेकपूर्ण अशी मागणी करतायत, साधकाला दीपस्तंभाप्रमाणे आदर्शभूत राहील. आणि ज्या मागणीचा आधार जर साधकाने घेतला तर या जन्मात प्रभूच्या स्वरूपापर्यंत साधक पोहोचेल. असे वर्मात्मक रहस्यात्मक जे मागणी आहे, सर्व साधनात सार सर्वस्व अशी मागणी आहे, ती मागणी वर्मात्मक मागणी अभंग दुसऱ्या चरणात सांगतात.
चरणी असलं पाहिजे. हे परमार्थाचं सार आहे, साधनेतलं सार आहे. भक्तीमध्ये अनंत काय आहे, अंग आहेत भक्ती. साधन भक्तीमध्ये साधन भक्ती एक भक्ती नाही, सर्वांचे प्रकार सारखे नाहीत. साधन भक्तीमध्ये अनंत प्रकार आहेत बरं का. संस्कृत साहित्य असेल किंवा प्राकृत वाङ्मय असेल, संतांनी वर्णन किंवा पुराणामध्ये शास्त्रामध्ये वर्णन केलेलं असेल, साधन भक्तीमध्ये भक्तीचे अनंत प्रकार आहेत. आणि त्या अनंत प्रकाराचं सार एकच, देवाकडे आपलं मन गेलं पाहिजे आणि देवाच्या चरणी देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. हेच परमार्थाचं सार आणि हे साधन भक्ती सार आहे. परमात्मक मागणी करता चित्त तुझे पायी असू द्यावे. आपण एवढा खर्च करतो, एवढी इथे येतो, काम कशासाठी? आपलं मन देवाकडे गेलं पाहिजे. ज्या क्षणी आपलं मन देवाकडे जाईल त्या क्षणी आपला परमार्थ देवाला आवडेल किंवा ते खरा परमार्थ. मन गोविंदे देह काम करी हो. परमार्थ जो आहे देहाचा नाही किंवा आत्म्याचा नाही, परमार्थ मनाचा बरं का, मनाचा. आणि जेवढं मन देवाकडे जातं तर ती सेवा देवाला आवडत असते. आणि म्हणून देवाची प्रार्थना केली, देवाची स्तुती केली, विनम्र भावाने म्हणतात, माझा देह कुठे असला तरी चालेल व चित्त तुझे पायी असो द्यावे. परमार्थ देहाचा नाही, परमार्थ चित्ताचा आहे. मग देह कुठे असला तर चालेल. तुम्हाला असं वाटतं का एखादा व्यक्ती आळंदीत कायमचा राहतो, महान भगवत भक्त आहे, आणि तुम्ही कणेरगाव गावात राहता म्हणजे भक्ती नास आहे? देहाने कोठे असला महत्व नाही, मनाने कोठे आहात. देहाने कोठे असा, बरं देहाने कोठे असावं हे आपल्या हातात नाही. ठरवलं तरी आपल्या हातात नाही. कोणत्या देशात, कोणत्या काळात, कोणत्या वर्णात, कोणत्या आश्रमात, कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या कुळात, जातीत कुठं जन्म आपण यावा हे आपल्या हातात नाही. ते कर्माच्या अधीन असतं. आणि परमार्थ देहाचा नाहीच. एखादा व्यक्ती दिवसभर मंदिरात बसतो म्हणजे काही फार मोठा भक्त का? की महात्म्याच्या मुखातलं वाक्य, दिवसभर देवाच्या जवळ शरीरानं जो बसतो, शरीराने देवाच्या जवळ असतो तो पुजारी, आणि मनाने देवाच्या जवळ असतो तो भक्त. मनाने देवाच्या जवळ असलं पाहिजे, देहाने कोठे असा. मन गोविंदी देह काम करी हो. तेव्हा हे चिंचवटाच चिंतामण देव बरं का, ते गणपतीचे फार मोठे भगवत, मोर्या गणपती भगवत भक्त होते, उपासक होते. त्यांना साक्षात्कार होता. आणि महाराज पांडुरंगाचे उपासक होते. आणि महाराजांची ख्याती ऐकून त्यांना महाराजांनी निरोप दिला, त्यांना जेवाय बोलवलं. आणि महाराजांचा थोडासा त्यांना वाटला, आता तेवढं महाराजांना सुरुवातीला अधिकार कळाला नाही. महाराज म्हणले, तुम्ही जेवायला बसता तुमच्या देवालाही बोलवा, टाका म्हणे पात्र पांडुरंगासाठी, आणखी दुसरं एक पात्र टाका, तुमच्या गणपती बाबासाठी टाका ना. बरं का, मला कशा मनात सांगतो. आणि ही पूजा करत होते म्हणे, तितक्यात महाराज अगोदरच आले. कधी आले म्हणे, जेव्हा बागेत गेलो तेव्हा आलो. बागेत म्हणे पूजेत होतो, बागेत नाही ना, आदल्या दिवशी कुणीतरी त्या बागेला पाणी कमी पडलं, फुलं वाळले, पूजा करता करता म्हणून गेलो बागेत. तुम्ही बागेत होते तेव्हा आलो म्हणे. बरं का, दिसतात पूजेत, महाराज म्हणतात तुम्ही बागेत होते, मन होतं बागेत. आणि पुन्हा जेव्हा ते तो पांडुरंगात पात्र टाकलं, आता गणपती पात्र टाकायचं. गणपती कुठे येतोय? काय येत नाही म्हणे. ते गणपती एक भक्त समुद्रात बुडाला म्हणे, आणि त्याला काढाय गेले देव. तुकोबराने सांगितलं कुणाला? ते चिंतामण देवाला. असं इथं देव गणपती बाबा इथं नाहीतच मंदिरात म्हणे. आणि जेव्हा तुकोबराने गणपती धावा केला, स्वतः गणपती बाप्पा आले, तर पितांबर भिजलेला, पाणी पिऊन बघितलं तर खारं पाणी लागलं. खरंच तिकडे गेले होते. चरित्रात लिहिले महिपती बाबा आले. मी काय सांगतो, मनाचा बरं, मनाने जो परमार्थ असो तो मोठा, देहाने नाही. देह असो माझा भलं ते ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. देह कुठे? आता देह शब्दाचा अर्थ हा स्थूल देह, लिंग देह, कारण देह. इथे लिंग देह किंवा कारण देह घ्या, स्थूल देह. कारण चित्त तुझे पायी असू द्यावे, चित्त हे लिंग देहातले घटक आहे, एक अंग आहे. ते देवाकडे असलं पाहिजे असं सांगतात. म्हणून देह शब्दाचा अर्थ स्थूल देह दिसतो तो देह. अर्थात हा देह कोठे असला तरी चालेल. आता ऐका, देह कोठे असला तर काय बिघडत नाही. नामदेवरायचा एक फार मोठा अभंग आहे.
नामदेवराव म्हणतात देवा मला कुत्र जरी केलं ना बरं का, श्वान जरी केलं तुझे द्वारी वसे ऐसे करी, भक्तीची आमिषे श्वान जरी भक्त तुझे द्वारी वसे ऐसे करी, मग कुत्रा जरी केला पण ते तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलो दातारा, कुत्रा केलं तुझा दरवाजात कुत्रा असला पाहिजे. आळंदीला महाराज आपण जेव्हा संस्थेत होतो, आमचा जेव्हा नंबर आला देऊच्या वारीचा, शुद्ध वारी देऊचे असायचे, कुत्र होतं भोळू कुंभरू कुत्र, ते बरोबर यायचं आमच्या. त्याला भाकरी टाकली खात नव्हतं, ते भाकरी खायचं नाही. आणि विना मंडपामध्ये कीर्तन सुरू असलं की पुढे येऊन बसायचं. भला असं महात्मा होता, कोणीतरी महात्मा बरं का. आता हे घोडे जे असतात माऊलीच्या पालखी पुढे घोडे का होते, दिसायला प्राणी मान बघत बघ एवढं भ्रष्ट महापुरुष येते. त्या घोड्याच्या पायाची माती घेता घेता माणसं पाय मोडून टाकतात. किती काय ते बैल का, बैल आहेत का ते महान भगवत भक्त येते. माऊलीची पालखी म्हणा ते बैल आहेत का, दिसायला बैल आहे तुम्हाला पण महान भगवत भक्त येते. मागच्या मग कोणी साधू सत्पुरुष असले पाहिजे. देहाला किंमत नाही. भावार्थ रामायणामध्ये जटायू आणि संपाती ही भाऊभाऊ होते, पक्षी आहेत. हे कोण, गिधाड पक्षी आहे. आता गिधाड पक्षी काय त्याला फार किंमत आहे का, पण काय त्या जटायूचं भाग्य. तेव्हा प्रभू रामचंद्र येत आहेत, तेव्हा ते रावणाचे झुंज देता त्याचं शरीर विकलांग झालं होतं आणि प्रभूने आपल्या मांडीवर घेतला. प्रभू म्हणाले जटायू तुला सोन्याचा दिव्य सुवर्णमय शरीर तुला बनवू का, तुला काय हवं ते द्यायला तयार आहे. तो जटायू म्हणला देवा त्या देहाचा विनियोग तुझ्या सेवेत झाला, बस आता ही संधी पुन्हा येणार नाही. तुझी मांडी आहे, तुझं दिव्य विश्व लावण्य सुंदर असणार दिव्य मुकमल म्हणजे पाहत पाहत ही प्राणी ज्योत तुझ्या स्वरूपात विलीन करा एवढीच इच्छा आहे. बाकी भौतिक आता काही नको. काय हे देह कुठे किंमत नाही. देह काय आहे असो, देह माझा असो भलती येत आहे कोणत्या येऊनेमध्ये, कोण पक्षामध्ये कुठे असू द्या. चित्त तुझे पायी असू द्यावे, चित्त देवाकडे असू, चित्त देवाच्या ठिकाणी तुझे पाय. पायी शब्दाचा अर्थ जे आहे भगवंता सगुण रूप किंवा पायमध्ये स्वरूप, निर्गुण किंवा सगुण दोन्ही रूपाच्या ठिकाणी काय आहे चित्त अखंड तिकडे असलं पाहिजे. चित्त तुझे पाय असू द्यावे, बाकी माझा थूळ देह कोठे असला तरी चालेल. हे काय आहे साधनेत वर्म, चित्त अखंड देवाकडे जाणं. भागवताच्या दशमस्कंधामध्ये त्या गोपींचं वर्णन आहे, त्याचं सार तुकोबाराने वर्म सांगितलं. मन गोविंदी देह काम करी हो. ते कृष्णाला म्हणायचे अरे कन्हैया आमच्या चित्तातून जरा बाहेर ने, आम्हाला घरातले काम करू दे. तरी कन्हैया चित्तातून बाहेर जात नसे. ऋषी मुनी जपी तपी हाडाचे काढा करतायत, त्याच्या स्वप्नात यायला तयार नाही हा भगवान. पण काय ह्यांची भक्ती, अरे चित्तातून बाहेर निघायला तयार नाही, यांच्या चित्तात यायला तयार नाही. किती भक्ती. हरिणे माझे हरिले चित्त, बस त्या देवानं चित्त हिरावून घेतलं. आपण भक्त म्हणा माझे चित्त तुझे पायी आहे ऐसे करी काय. साधन भक्तीतला भक्त म्हणतो देवा माझं चित्त तुझ्या चरणी राहिलं पाहिजे. आणि एक शेवटची भक्ती अशी आहे, काय ते चित्त विमल विशुद्ध निर्मल निष्काम अनन्य असेल की देवाने चित्ताला हिरावून घ्यावं. स्वतःहून देवान हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे चित्त, स्वतः देवाने चित्ताच्या हिरावून घेत. हरिणी माझे हरले चित्त परमार्थाचा शेवट आहे.
आणि म्हणून साधन कालामध्ये देवाला प्रार्थना, माझे चित्त तुझे पायी, इथं चित्त तुझे पायी असू द्यावे. महाराज म्हणतात देवा अखंड चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी असलं पाहिजे, चित्तात तरी तू असला पाहिजे किंवा चित्त तरी तुझ्या ठिकाणी असलं पाहिजे. हे सर्व साधन भक्तीच्या जे भक्तीचे प्रकार आहेत त्या प्रकारात सार आहे. म्हणजे भौतिक देह कोठे असला तरी चालेल, चित्त तुझे पायी असू द्यावे, देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे. अखंड चित्त भगवंताच्या चरणी असण्यासाठी जे अनुकूल जे वातावरण आहे, असं परिपोषक जे वातावरण आहे, ते परिपोषक वातावरणाचं याचना अभंगाच्या 3ऱ्या चरणात श्रेणी असण्यासाठी घडावे चिंतन. अखंड प्रभूचं चिंतन घडलं पाहिजे. भगवंताचा मुखात नामस्मरण, कानाने त्याचं गुणगान ऐकणं, मनाने त्याचं स्मरण करणं, तर चित्त देवाकडे जातं. त्या घडावे चिंतन हे दोन्ही चरण एकमेकांमध्ये अन्वित आहेत. दोन्ही चरणाचा एकमेकांमध्ये अन्वय आहे. घडावे चिंतन तेचे काळाचे खंडन. चिंतन घडलं तर काळाचं खंडन होतं. काळाचं खंडन चित्त देवाच्या पायी राहतं, किंवा चिंतन घडल्यानंतर चित्त देवाच्या ठिकाणी जातं, किंवा देवाच्या ठिकाणी चित्त असणं हे चिंतन आहे. आणि असं घडलं तर देव काळाचं खंडन होतं. आणि ह्याला अडथळा कोणता? तर अडथळा तन मन धन. बस ह्याची आसक्ती संपली पाहिजे, ह्याला पाठीमोरा झाला पाहिजे. तन मन धन मुखता काळाचे खंडन. आता काळ शब्दाचे 3 अर्थ आहेत. पहिला काळ शब्दाचा एक आहे वर्तमान काल. आपण ज्या सद्य संप्रत कालामध्ये वर्तमान काळ वावरतो हा काळ. काळ शब्दाचा दुसरा अर्थ आहे की कलिकाल, हा जर कलियुग. आणि तिसरा अर्थ आहे की हा मरण, बरं का. किंवा काळ म्हणजे मरण आणि काळ म्हणजे कलियुग, कलिकाळ. आता हे कलिकाल, कलिकाल काय आहे, कलियुग काय आहे? पहिल्या स्कंदात दूतम पाणम स्त्रिया सोना यत्रा धर्म चतुर्धा. ज्यावेळेला हा कली आहे, राजाचे चिन्ह त्यानं धारण केले, गाय आणि बैलाचा संवाद आहे. हा बैल आहे तो साक्षात मूर्तिमंत धर्म आहे. गाय आहे ते गाय आहे ती साक्षात पृथ्वी माता आहे. आणि पृथ्वी आणि धर्माचा संवाद गाय बैलाच्या रूपाने चाललेला आहे. बैलाचे 3 पाय तुटलेले, एका पायावर तो बैल उभा आहे. आणि ज्या वेळेला राजचिन्ह ज्याने धारण केले, एका पायावर जो बैल उभा आहे, तो पाय जेव्हा तोडण्याचा पुरुष प्रयत्न करत होता. परीक्षित राजा धर्मपरायण होता, नीतिसंपन्न होता, शूरवीर होता. परीक्षित राजा हातात धनुष्यबाण धारण केलं. अरे कोण तो पापी? निरागस निष्पाप हा बैल आहे, पशु असून सुद्धा धर्माची परिभाषा करत आहे. आणि तो विनाकारण त्याचा पाय का तोडतो? आता तुला ठार करतो. जेव्हा परीक्षित राजा कडाळला, तो कली काय आहे घाबरला, भयभीत झाला. आणि कलीने
राजाचे कपडे धारण केले होते, राजाचं रूप धारण केलं होतं, राजाचे कपडे फेकून दिले आणि मृत्यूमंद कलियुग प्रकट झाला. अरे दुष्ट कली, तू राहू नको, चालता हो इथून. तो निघाला, पण त्याला धनुष्यबाण पुढे जाऊ दे ना, प्रत्येक वाट धनुष्यबाण दिसायला. पुन्हा तो याचना करू लागला, महाराज तुम्ही म्हणाल ते राहतो, पण तुमचा बाण मला पुढे जाऊ देत नाही, त्याचं भय आहे मला. तुम्हीच मला जागा द्या, अभय स्वरूपाशी राहण्यासाठी जागा द्या. त्यावेळेला परीक्षित राजाने कलियुग राहण्यासाठी 4 जागा दिल्या. दूतम पाणम स्त्रिया सोना यंत्रा धर्म चतुर्विधा. एक साक्षात कलीची जागा आहे. जुगार, मद्यपान, वाईट आचरण, बस जुगार, हे साक्षात कली राहतो. हे माणसं स्वतःही बर्बाद होतात, कुटुंबाला बर्बाद करतात आणि बरोबर राष्ट्र बरोबर होतं. स्वतः मरतात तरुण वयामध्ये, कुटुंब असं उद्ध्वस्त होतं कुटुंब, आणि घराला दुःख देतात आणि सर्वच राष्ट्राला बरोबर दुःख होतं. पाप भयंकर. एक व्यसनी जर घरात निघाला नाश होतो सर्व घराचा. भयंकर पाप आहे, महापाप त्याला सांगितलंय. त्यामध्ये कलियुग राहतो. आता ऐका पुढे, मी कलियुग म्हणजे काय ते सांगत आहे. जुगार, मद्यपान हे जे आहे ना सर्व वाईट वागणं, हे साक्षात कलियुग आहे. तिथे कले दोषण धे राजन, दोषाचा निधी आहे. आता बघा, त्यावेळेला परीक्षित राजा राज्य करत असताना 4 प्रकारचे पाप पूर्ण पृथ्वी तलावर कुठे चालत नव्हते. परीक्षितीचा सार्वभौम चक्रवर्ती राजा होता परीक्षित राजा. कुठेच कोणत्याच प्रांतामध्ये एकही पाप चालत नव्हतं. कोणी जुगार करत नाही, मद्यपान करत नाही, हिंसा करत नाही, अशी धर्मपरायण प्रजा होती. आणि पुन्हा जेव्हा कलियुग याचमान झाला, पुन्हा जात रूपम अदात प्रभू, जा सोन्यात जाऊन राहा. परीक्षित कलीला म्हणाला, आता पैसा, आता पैशाशिवाय तर जीवन चालत नाही. कोणता पैसा? जो पैसा अन्याय, अधर्म, अनाचार, भ्रष्टाचार, अत्याचार, लोकांचं रक्त शोषण करून जो पैसा कमवला जातो, त्यामध्ये साक्षात कलियुग असतो. किंवा जुगार, क्लब यामधून जो हिंसाचार, कत्तलखाना, या जो पैसा येतो, साक्षात कलियुग त्यामध्ये असतो. आणि कलीमध्ये दोष, कलीमध्ये पाप, कलीमध्ये दुःख, कलीमध्ये नरक निराय. बस हा कलियुग आहे. आणि ह्या कलियुग काळ शब्दाचा अर्थ आहे कलियुग, कलिकाळ. या कलिकाळा अर्थात आसुरी प्रवृत्ती आहे. हे आसुरी प्रवृत्तीपासून जर दूर राहायचं असेल, घडावे चिंतन, काळाचे खंडन. काळ म्हणजे कलियुग आहे, हे आसुरी प्रवृत्ती आहे. आसुरी प्रवृत्तीवर जर मात करायची असेल तर प्रभूचं चिंतन झालं पाहिजे, बरं का. आणि शेवटचा काळ म्हणजे मरण, जगा काळ खाय मरण. आता ऐका, मधला दुवा आहे वर्तमान काळ. एक नाथ महाराज ओवी एकनाथी भागवतामध्ये मानवी जीवनातला एक गेलेला आयुष्याचा क्षण, कोट्यवधी सुवर्ण मुद्रा जरी दिला तर गेलेला आयुष्याचा क्षण परत मिळत नाही. आणि मानवी देह देवता, इंद्र, ब्रह्म, चंद्र या देवता दिकांच्या देहापेक्षा सर्वश्रेष्ठ देह आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा. नारायण नामे होई जीवन मुक्त. गेलेला आयुष्यातला सेकंद पुन्हा मिळत नाही. मग एक एक क्षण, एक एक पल प्रभूच्या चिंतनात घालवला पाहिजे. ज्यांनी वर्तमानाचा सदुपयोग केला तो व्यक्ती भविष्यात वृद्धाप काळात आनंदात राहतो. आपल्या व्यवहारातलं उदाहरण सांगतो. ज्या वयात अभ्यास करायला पाहिजे, चांगलं विद्यार्जन करायला पाहिजे, ज्या बालवयामध्ये विद्यार्जन केलं, कष्ट घेतले विद्या कमवण्यासाठी, त्याला चांगली नोकरी मिळते. आणि चांगला जेव्हा पैसा कमवतो आणि ज्यावेळेस शरीर कामं करत नाही अशा वेळेला आनंदाने बसून खातो. हे व्यवहारातलं उदाहरण आहे. आणि ज्या वयात अभ्यास करायला पाहिजे अभ्यास केला नाही, पैसा कमवला नाही, म्हातारपणी खायला महाग होतो. आमचे अण्णा सांगायचे, विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा, बरं का, अण्णा आचार्य गुरुवरे आचार्य अण्णा वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा सांगायचे, अण्णाला महाग होतो. अण्णाला महाग होतो. आपण बघतो व्यवहारामध्ये लहान वयात कबाड कष्ट ज्याने केलं ते माणसं पुढे पुढे आनंदात जीवन जगतात. हे व्यवहार आहे. तसं साधकी भूमीमध्ये परमार्थामध्ये सुद्धा कौमारेत आचरेत प्रज्ञा धर्मान भागवत आणि शेषवात प्रभृती ज्याला म्हणतात, लहान वयापासून भगवंताची भक्ती केली पाहिजे. बस आयुष्याचा क्षण ना क्षण प्रभूच्या चिंतनात घालवला पाहिजे. काळ सारावा चिंतने
एकांतावासी गंगास्नान देवाच्या पूजने प्रदक्षिणा आयुष्यात एक एक सेकंद प्रभूच्या चिंतन घालवला ना, तोच व्यक्ती मरत असताना त्याला देवाची आठवण होते. लहान वयापासून देवाची आठवण केली नाही, देवाचं जेव्हा चिंतन केलं नाही, म्हातारपणे त्याला देवाची चिंता होत नाही. कुणाच्या मुखात देवाचं नाव येऊन तो मरत नाही, त्याला जीवन घालावं लागतं. बहुनाम जन्मना मानते ज्ञानवान माम प्रपद्यते. आणि म्हणून हे काळ जे आहे, या काळामध्ये मरणावर जो मात करायची झाली, एक एक आयुष्यातला क्षण ना क्षण प्रभूच्या चिंतनात घालवला पाहिजे. अखंड प्रभूचं चिंतन केलं पाहिजे. आपण जिथे ज्या घरातले राहतो ते कष्ट केले पाहिजे. शरीराने काम करा, प्रपंचाचे कबाड कष्ट करा आणि मनाने देवाचं चिंतन करा. मुखाने राम आणि शरीराने काम. हे श्री संत गाडगे बाबा, हे तुकडोजी महाराज काय महात्मा होऊन गेले हो. काय बस काय त्यांचं, मुखाने राम आणि शरीराने काम. हे परमार्थ सारा आहे महाराज. मनात काय काम कष्ट करायचं असं मनाचे ना, मनाने देवाचं चिंतन करा, मुखाने देवाचं नाव घ्या आणि शरीराने प्रपंचातल्या. तुम्ही तर दुकानावर बसले, राम 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 बरं का, कोणती वस्तू मग घ्या, मोटर राम वाय राम बरं का. तुम्ही तर त्या UP मध्ये जर गेलं, शिरा राम है ना, पुरी राम, सब्जी राम वाढत असताना है ना, नमक राम असं म्हणतात बरं का. तसं जरी नाही म्हटलं युनो सोडून द्या, पण मग आपल्या मनाने जर देवाचं नाव घेतलं, मनातल्या मनात जर देवाचं नाव घेतलं, कुणी गिरायक नाही तर मोठ्याने घेतलं, कुणी माणसं मनातल्या मनात घेतलं, शेतात तर मोठ्याने घेतलं. शेतात जर शेतकरी तर किती आनंद. एक साधक आहे महाराज, बीड जिल्ह्यामध्ये पाटोद्या तालुक्यामध्ये आमचे एक मित्र आहेत बरं का. त्यांनी शेतकरी ते जोग म्हणा समजत नाही, पूर्ण गाथा पाठ केला, पूर्ण गाथा बरं का. मला त्यांचं येवले महाराज नाव आहे, त्याचं नाव आडनाव येवले, पाटोद्या तालुक्यात. प्रपंच लेकरं बाळ त्यांना सर्व आहे. गाथा गोरामाग गाथा पाठ केला. चारही गाथ्याचे चार भागा 4 परीक्षा असतात, 4ही परीक्षा दिल्या त्यांनी. असं नाही, परमार्थ चांगला होतो बरं का. काय सांगत होतो मी, मनाने बस काळ एक पन्न सेकंद प्रभूच्या चिंतन घालव पाहिजे बस. काय हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आणि म्हणून काळ अर्थात मरण, या मरणावर मात करायची असेल बस एक आयुष्यातला क्षण प्रभूच्या चिंतन घालवला पाहिजे. ज्यावेळेला ध्रुव आहे बद्रीनाथावर गेला आणि जेव्हा ध्रुव नेण्यासाठी विमान आलं, विमानात ध्रुव बसणार इतक्या उद्या छक एक म्हातारी वृद्ध अशी म्हातारी आता काटे टिकीत आली. ती मला बाळा कुठे निघाला, मी या लोकाची देवता आहे, अधिष्ठात्री देव, माझा मृत्यू देव काय आहे, मृत्यू देवता. मृत्यू लोक, या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. हे लोका जो येतो तो मेल्याशिवाय जाऊ शकत नव्हतं, जिवंत झाला देहाचं. त्याची अधिष्ठात्री देवता मी मृत्यू देवता आहे, माझा स्वीकार केल्याशिवाय जाणार आहे, जाता येणार नाही बाळा, कुठे निघाला, या आजीबाई पुढे या. आणि ध्रुव बाळाची एवढी भक्तीची शक्ती होती, ध्रुव बाळाने ती मृत्यू आहे, ती माता म्हणजे एक मृत्यू काळ आहे, त्याची पायरी केली आणि त्या डोकं पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला, त्या डोकं पाय देऊन ध्रुव बाळावर गेला. काळाचे खंडन अर्थात मृत्यू आहे, त्याचं खंडन होणं घडावे चिंतन. भगवंता चिंतन झालं पाहिजे. आणि चिंतनामध्ये चिंतन आहे तर इथं फक्त घडावे चिंतन म्हटलंय, देव शब्द नाही अभंगामध्ये. पण काय आहे, ज्याने काळाचं खंडन होतं ते देवाचं चिंतन असतं. जगाच्या चिंतना काळाचं खंडन होत नाही. अर्थात चिंतन म्हणजे देवाचं चिंतन. जगाची चिंता असते, देवाचं चिंतन असतं. जो विचार प्रवाह भगवंताविषयी मनामध्ये प्रवाहित होतो, त्या विचार प्रवाहाला चिंतन ही संज्ञा प्राप्त होते. आणि जो विचार प्रवाह जगाच्या बाबतीमध्ये मनात प्रवाहित होतो, त्याला चिंता ही संज्ञा प्राप्त होते. जगाची चिंता असते आणि देवाचं चिंतन असतं बरं का. आणि म्हणून हे देवाचं चिंतन काळाचं खंडन होतं. त्यामध्ये अडथळा कोणता, तन मन धन. पहिला भक्तीचा अडथळा देहाचा. परमार्थ स्वतःपासून सुरुवात होतो बरं का, दुसऱ्यापासून नाही. आणि जो स्वतःपासून सुरुवात करतो तो जगाचा उद्धार करू शकतो. स्वतःपासून सुरुवात केला पाहिजे. अर्थात काय आहे इथे की तन स्वतःच्या देहावर त्याचं प्रेम आहे, त्या देवावर प्रेम नसतं बरं का.
जेवढा देह आवडतो तेवढा देव आवडला पाहिजे. ज्याची देहाचं प्रेम ज्याचं संपलंय तोच देव प्रेम करू शकतो. जे प्रेम देवाकडे द्यायचंय ते प्रेम जर देहावर विखुरलेला असेल, देह संबंधी नात्यागोते विखुरलेला असेल, तर देवाकडे कसं जाईल? आणि म्हणून देहाचं महत्त्व सुरुवातीला गेलं पाहिजे. यथा देहे तथा देवे, एक महात्म्याच्या मुखातलं वाक्य आहे. माणसाला जेवढा स्वतःचा देह आवडतो तेवढा जरी देव आवडला तर ती भक्ती म्हणे. पण नाही आवडत. जेवढा देहावर प्रेम असतं. बघा आता इथे कूलर माझ्याकडे, आता पाठीमध्ये देव आहे ना उद्धार काढायला, तिथं कूलर आहे का देवाला? आता संगमेश्वर भगवंताला आहे का? आता आपण देवाची पूजा केली, घरी आपल्या देवघरात देव असतो. आता देवघरात देव म्हणजे एवढी एवढी देव, लहानपणी आता तर देवीच असायची. आणि मग आता काहीतरी काहीच्या घरात देवघरच नसतं, ते देवच आहे स्वतः. ईश्वरोहम, मीच ईश्वर, बस बोलायला. बरं, मग त्या देवाचं काय असतं ते छोटे देव असतात. आणि मग सकाळी पूजा करतात आणि एवढा साखरेचा खडा तिथे ठेवतात. आणि दिवसभर दुसऱ्या दिवशी त्यांची भेट. पुन्हा देवाला तहान लागली का, भूक लागली का, चहा प्यायचा का, दूध प्यायचं का, हे नाही म्हणत ना. वस्तुस्थिती आहे, स्वतःचे उपचार लागतात, भूक लागते देवाला, भूक लागते. स्वतःला तहान लागते देवाला, तहान लागते. स्वतःला उष्णता देवाला उष्णता, स्वतःला थंडी देवाला थंडी. आमच्या जन्मगावी मंदिराचा जीर्णोद्धार 2-4 वर्षापूर्वी झाला. मी 2-3 महिने गावी थांबलो. आणि गावापासून थोड्या दूर अंतरावर आमचे ते बंधू मावस फार्म हाऊस होता, ते कोणी राहत नव्हतं. मी तिथं जायचं. आणि ते आमच्या मावशी ते खाली स्लॅपवर खाली झोपायचा मावशी. मी ती देवाची पेटी घ्यायची, स्लॅपवर घेऊन जायचं, देवाला तिथं झोपवायचं. ती मावशी हसायची, बघा बघा म्हणे माधव एवढा भोग आहे आमचा. आता देवाला कुठं गरम होता का, बघा तर स्लॅपवर घेऊन चालला देवाला झोपायला. देवाला कुठं गरम होता का म्हण. नाही म्हणा, जेवढा कोमल भाव तुम्हाला गुरुदेवाच्या मुखातून ऐकलंय, हे प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज. बरं का, ज्यावेळेला ते पांगरकर ज्यांनी माऊलीचे चरित्र लिहिलं, तसं सांगता जुना काळ आहे, ते विणामंडपामध्ये बसले होते. ते प्रज्ञा काय आहे, त्यांना नेत्र नव्हते, आंधळे होते, जन्मांध होते. बरं का, त्यांना प्रज्ञाचक्षु म्हणायचं. आणि ते पांगरकर माऊलीची पूजा करत होते. हातात सोन्याची अंगठी होती आणि अंगठी असताना ते समाधीची पूजा करू लागले. ते बाहेर बसले होते विणामंडपात. कारंजा मंडपाच्या बाहेर विणामंडप आहे, जिथे कीर्तन चालतात दूर अंतरावर. तिथून ओ पांगरकर हातात त्या अंगठी काढा, मग आमच्या माऊलीला त्रास होत आहे. किती कोमलता त्यांना तिथून दिसली म्हणजे त्या अंगठी. बरं का, जेवढा तुम्हाला कोमल, जेवढा भाव मोठा तेवढी भक्ती मोठी. भावनेत बदलती भक्ती आहे. जेवढी भावना कोमल होईल तेवढी भक्ती श्रेष्ठ, तेवढी भक्ती श्रेष्ठ. तन शब्दाचा देह, तन म्हणजे देह. देहाचं प्रेम जर कमी झालं तर देवाचं प्रेम वाढतं. किंवा जेवढा देह आवडतो तेवढा देव तरी आवडला पाहिजे, किंवा देहापेक्षा जास्त देव आवडला पाहिजे. देहाचं महत्त्व कमी झालं, देवाचं महत्त्व प्रेम वाढतं. मग तन, मन म्हणजे मन काय आहे, मन बुद्धीच्या ताकद असलं पाहिजे आणि बुद्धी जीवाच्या ताकद असली पाहिजे. हे मन बुद्धी अनुसारी असलं पाहिजे आणि बुद्धी जीवाच्या ताकद असली पाहिजे, तो साधक. बस, नाही तर मनाच्या पाठीमागे गेलं तर आपला उद्धार होत नाही. काय करतो या मना नेऊ पतना आदरले महाराज म्हणतात. आणि म्हणून तण काय आहे, मन तण. त्या मनाच्या पाठीमागे चित्त तुझे पायी असू द्यावे, पण मनाला पाठीमोर झालं पाहिजे. तण निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाचे स्थान कोपिक व्हा. श्रीमद भागवतामध्ये मला वाटतं 7म स्कंदामध्ये एक श्लोक आला आहे बरं का नामदेव महाराज. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्याला जेवढं लागतं, 1-2 पिढ्या जेवढं खायला लागतं, त्याच्यापेक्षा जेवढं कमवतो स दंडम अर्हती, तो दंड देण्यास योग्य आहे. बरं का, आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणापेक्षा कितीतरी 25-25 पिढ्या कमवून ठेवतो ना, स दंडम अर्हती. दुसऱ्यातल्या तोंडातला घास मातीत ठेवतो पुरून. कोणातरी देव, हे गरीब लोक का, काही लोक किती पाहिजे. काय ते टी व्हीला जुन्या काळात नव्हतं असं. तू काय ते पुणे म्हणे पाठीमागे आलं ते टी व्हीमध्ये, ते पैसे मोज, माणसं नाही ते पैसे मोज, मशीनी गरम झाल्या. ते मशीन पैसे मोजण्याच्या, ते पैसे मशीनी गरम झाल्या आणि माणसं मग ते मोठमोठे ते वाहनं आणले म्हणजे पैसे न्यायला आलतो वा ते पाठीमागं. दंड मारत होते, दंड देण्याचे योग्य तो दंड देणार. बस, जास्त काय
11व्या स्कंदामध्ये धनाच्या पाठी 15 अनर्थ सांगितलं. बस काय आहे, धन जर आपल्या आवश्यकतेपेक्षा धन आलं तर माणसं देव धर्म नीती काही कळत नाही. माणसं व्यसनाधीन होतात, नको नको ते पाप आठवतात, धनही संपन्न स्वतःही बर्बाद होतो. बस काय आहे, ज्यांच्याकडे धन भरपूर आहे पण ज्यांच्या जीवनात विनम्रता आहे, दान धर्म आहे, बरं का, ज्यांच्या जीवनामध्ये दया आहे, तर माऊली सांगतात जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आडीसी ठाया ते ते जाण धनंदय भूती मारी या दे भूती मत्सत्वम. या श्लोक एकच उभी आहे. ज्या ठिकाणी संपत्ती आहे आणि दया आहे, नम्रता आहे, देवाचा आशीर्वाद आहे. नाही तर होत नाही सहसा असं. माणसाला अहंकार येतो, माणसं आकाशातच चालतात, जमीन चालत ना असं होतं आणि बस जीवनात पाप घडतात. आणि म्हणून देवा निर्वाह पुरते अन्नाच्छादन आश्रमाचे स्थान कोपी गुहा. बस जेवढं पोटाला लागते तेवढं देवा. बस कपडा आहे ना, भूकला देव खायला देतो ना, ऊन पावसापासून घर आहे ना, बस त्याच्यापेक्षा काय. किती केलं तर मेलं की बांधून घेऊन जाणार आहेत का, हे सर्व लोक बोलतात बरं का, पण प्रत्यक्षात कृती ते येत नाही. म्हणून देवाची प्रार्थना अर्थात तन मन धन मुख त्याला पाठींबोर जर झालं, तन मन आणि धना जर आसक्त नाही राहिलं तर मन देवाकडे जातं, घडावं तेव्हा देवाचं चिंतन होतं. धन मिळावं म्हटलं की देव मिळत नाही, धनाकडे म्हणून धावत राहतं, देवाचा आठव होत नाही, धनाची आठव राहते. आणि तिकडून जर मन जर अनासक्त झालं तर देव मनात येतो. आणि म्हणून देवा तन मन धनिन्मुखता घडावे चिंतन तेची काळाचे खंडन. असं जर झालं तर काळाचं अर्थात मरणाचंही खंडन होईल आणि कली काळ जो आहे त्याच्यावर मात होईल आणि बस अमर स्वरूपाला प्राप्त होऊ. की देवा जोपर्यंत इंद्रियांमध्ये पाटव्य आहे तोपर्यंत हे जीवनामध्ये असं झालं पाहिजे. पण पुन्हा शरीर जीर्ण होईल, अनेक रोगाचं आक्रमण होईल आणि अनेक रोगाचं आक्रमण झालं, कफ वात आणि पित्त त्रिदोष त्याला म्हणतात, ते दाटून येतील, स्मृतीचा भ्रंश होईल. अशा देवा तुझं चिंतन घडणार नाही. त्यावेळेला सुद्धा देवा तुझं चिंतन घडलं पाहिजे. हे कफ वात जरा दूर ठेव, तुझं चिंतन घडलं पाहिजे. 4थं चरण चरणामध्ये देवाला मागण्याची पद्धत सांगितली. पुढच्या चरणामध्ये सर्व साधनाचं सार सांगितलं. तिसऱ्या चरणात जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत परमार्थ देवाला आवडणारा परमार्थ आमच्या जीवनात घडला पाहिजे अशी विशुद्ध मागणी केली. आणि शरीर जेव्हा जीर्ण वृद्ध होईल
वृद्धावस्था प्राप्त होईल, अनेक रोगांचं आक्रमण होईल आणि कफ वात पित्त दाटून येते देवा. भविष्यकालामध्ये सुद्धा वृद्धावस्थेमध्ये सुद्धा आता जे चिंतन जो अखंड अव्याहत चाललेलं आहे, हे चिंतन तसंच त्यावेळेला चाललं पाहिजे. हे कफवात पित्त दाटून आले. कफवात पित्त देहावसानी, देह अवसान देह टाकण्याच्या वेळेला, मरणाच्या वेळेला ही त्रिदोष जेव्हा काय आहे त्यामध्ये साम्य अवस्था बिघडून जाते आणि मग ते तेव्हा शरीरामध्ये काय प्रकोप होतो. 8व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या की सामान्याचं मरण, योग्याचं मरण, ज्ञानाचं मरण, भक्ताचं मरण, ओंकारात उपासक आहे त्याचं मरण, 7 ते 8 प्रकारचा मरणाचा प्रकार सांगितला बरं का. त्यामध्ये सामान्य व्यक्ती जो, सामान्यमध्ये गरीब नाही, सामान्य जो व्यक्ती आहे अर्थात भगवत भक्ती विरही जो असतो सामान्य, मग ते किती श्रीमंत असू द्या, भगवत भक्ती विरही जो सामान्य असा सामान्य जो व्यक्ती आहे त्याचे मरणाच्या वेळेला सर्वेंद्रियाला कुड पडे, स्मृती भ्रमा माझे बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. मरणाच्या वेळी हातपाय लाकडासारखे होतात, स्मृतीचा भ्रंश होतो, प्राण लवकर निघून जात नाहीत. मग ते नातेगोते म्हणतात ह्याच्या जीव अडकला असेल, त्याच्या जीव अडकला, ह्याचं नाव घ्या त्याचं. आता प्राण वायू आहे, ह्याला तर 9 छिद्र आहेत, अडकायला कसं अडकेल, कुठं अडकत नाही, त्याला पाप दिसतात. स्मृतीचा भ्रंश होतो, काही आठवत नाही बस. आणि अशा वेळेला देवा तर स्मृतीचा भ्रंश झाला, बुद्धिनाशात प्रणश्यती. बस मनुष्य जर बुद्धी संपली तर मनुष्य संपला. बुद्धी आहे तर मनुष्य जिवंत आहे, आणि बुद्धी संपली बुद्धिनाशात प्रणश्यती. स्मृतीचा बुद्धीचा भ्रंश झाला, नष्ट जर झाली तर तुझं चिंतन घडणार नाही. अशा वेळेला सुद्धा कफवात पित्त जेव्हा दाटून येतात बरं का, आणि त्यावेळी चिंतन घडत नाही. अशा वेळी ठेवा वारुणे दुरिते, हे दूर ठेव किंवा दुरिते पाप आहे, तो चिंतन घडू देत नाही, बाजूला ठेव. देवा तू असं म्हणशील आजपर्यंत कधीच माझं नाव घेतलं नाही, कधीच माझी सेवा केली नाही, आणि आता म्हणताय तसं नाही. आता मी सेवा सुरू आहे, आणखी मी म्हातारा झालो नाही, मला आणखी चालतं बोलता येतं, चालतं फिरतं सर्व करता येतं, पण त्यावेळेला एकदम मला उठता बसता येणार. अशा वेळेला सुद्धा तेव्हा तुझं आता जे चिंतन चाललं ते चिंतन झालं पाहिजे. दिली एक वेळ हा काधे सावधतो माझी इंद्रिय सकळ, दिली एक वेळ हा काधे. इंद्रिय सावध आहे, सशक्त आहे, मला सर्व कळत आणखी बरं का. अगोदर तुला एक वेळ अगोदर हाक दिली आहे, त्यावेळेला तर ऐशी दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, ते चिंतून ठेव चोखडे आत्मज्ञान. अशी एक दशा येणार आहे, अशी अवस्था येणार आहे, मन सुद्धा वेडं होणार आहे. आणि मग त्याच्या अगोदरच आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. किंवा माऊलीच 13व्या अध्यायामध्ये बोलतात, मुकत्व आधी वाचा वाहे सुभाषिते. बरं का, हात खुळे होतील म्हणे. काय काय माणसं अर्धांग जातात ना, अर्धांग वायू व्हायच्या अगोदर दान धर्म करून घ्यावं, पूजा करून घ्यावी बरं का. वाणी आहे, वाणी चांगलं आहे तोपर्यंत वाणीने देवाचं नाव बोलण्याचे नाही. आता देवाचं महाराज एक एक इंद्रिय किती अमूल्य, किती किंमत दिली म्हणजे. आता किडनी जर एखादी गेली समजा, यकृत गेलं, किडनी गेली, ते पैशाने मिळतं का हो? एखादा ठीक आहे, आता ती किडनी तरी मिळू शकते अलीकडे. एखादा माणूस कान बहिरा जर झाला, ती मशीन जरी बसवली ना तर घुम आवाज होतो, म्हणतात काहीतरी बॉम्ब टाकल्यासारखं होतं म्हणे बरं का. वेळच होतं, ते मशीन सुद्धा फेल होते पुढे पुढे. गुरुवरे प्रातस्मरणे परमपूज्य आपले शांती ब्रह्म बाबा आपले कुरेकरवा सांगतात, वाणीची किंमत काय मुक्या माणसाला विचारा. माणसं काही अभद्र बोलतात मुखाने, बोलून कुणा दुखवतात. काही काय माणसं नीट बोलताच येत नाही, असं उचूनच बोलणार, सरळ बोलणारच नाहीत बरं का. लहानपणी आम्ही गुरं सांभाळायचे, काही काय जनावर आहेत ना नीट चालायचे, शिंगणीतच चालायचे, नीट चालायचं ते आम्ही गुरु असायचे लहानपणी. किती वर्ग साच आणि मवाळ मिथल्याने रसा शब्द शेकलो अमृताचे, अटू वेगविंदाणू अशा शंका प्रतारवणे संन्यासी लियावगुणू जीवाच्या. असं बोललं पाहिजे. मुकत्व आधी वाचा वाहे शुभाषते, वाणी मुकी होण्याच्या अगोदर चांगलं बोललं पाहिजे. मग इंद्रिय सावध आहे, शरीर सशक्त आहे. अशा वेळा देवा तुला हा अगोदर स्मरण करून दिलेलं आहे. आता जी सेवा चालली आहे, आता जे चिंतन सुरू आहे, असं चिंतन शरीर जीर्ण झाल्यानंतर म्हातारपणे अनेक रोगग्रस्त झाल्यानंतर सुद्धा
ते चिंतन अर्थात स्मृती टवटवीत असली पाहिजे, प्रतिभा संपन्न असली पाहिजे बुद्धी, आणि तुझं चिंतन घडत घडत मरणासन्न अवस्थेत चिंतन घडलं पाहिजे. आणि चिंतन करत करत हे प्राण जर निघून गेले तर तुझं दर्शन, तुझं ऐक्याला हे प्राप्त होईल. हे तुलाच का मी म्हणत आहे, महाराज देवाला म्हणतात. त्याचं कारण आहे, इंद्रिय असतील, देह असतील किंवा जग असेल, देहाला जगाला इंद्रिया निर्माण करणार तू आहेस. सर्व जगाला निर्माण करणार सुद्धा जन्मादेश यतः तू आहेस. आणि सर्व जग जेव्हा जगाचा महाप्रलय होतो त्यावेळेला बीजभूत जे आहे हिरण्यगर्भामध्ये विलीन होतात, किंवा तत्वज्ञान झाल्यानंतर तुझ्या ऐक्याला प्राप्त होतात, तिथे येतात. जगाचं खरं अभिन्न मी उपादान कारण कारण ब्रह्म ज्याला म्हणतात, देवा तूच खरं अधिष्ठान आहेस. आणि म्हणून तुलाच मी मागत आहे शेवटचं चरण.
विठोबा जणिता इथे ऐक्यता सगळ्यांशी. महाराज देवाला म्हणता, देवा चित्त तुझे पायी असू द्यावे, काळाचे ठणगण घडावे चिंता सर्व तुलाच आम्ही म्हणत आहे. चित्त देह जगत सर्वाला जनिता जन जायते जनिता जनितारो जनितारह. बरं का नामदेव मला प्रोक्ष लिट लका लट लिट लुंग लुंग 10 लकार त्याला म्हणतात. बरं का लकराचे प्रकार आहेत ते. आता वेळ संपला आपला, मला एवढंच पाठ आहे. बरं तर पुरुष लिट लकाराचं प्रथम पुरुषाचं एक वचन जनिता जनितारो जनितारा भविता भवितारो भवितारह. अर्थात निर्माण करणं सगळं जगाला निर्माण करणार तू आहेस. विश्वाचा जनिता येशोदेशी म्हणे माता. अर्थात सर्व जगाला निर्माण करणारा परमात्मा आहे. सर्व जग त्याच्यामध्ये शेवटी विलीन होणार आहे असा जो परमात्मा. अर्थात केशव पदाची करी परिभाषा या शेवट चरणामध्ये सर्व जगाला उत्पत्ती स्थिती लय करणारा जो परमात्मा जो केशव आहे. ज्या वाक्याने सुरुवात झाली त्याच वाक्याने शेवट. उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता त्याला शिवलिंग म्हणतात. महाराज एक अभंगच ग्रंथ आहे आणि सर अभंगाचा सार आहे. चित्त तुझे पायी असू द्यावे. अभंग आहे सर्व संत वाङ्मयाचं सर्व साधन भक्तीचं अंग सार मतितार्थ अखंड चित्त देवाकडे प्रवाहित होणं हे काय आहे सर्व भक्तीचं परमार्थाचं सार. आणि तिकडे चित्त गेल्यानंतर चित्त तिथेच काय पहिली पायरी आहे जगातून चित्त बाहेर निघालं पाहिजे. दुसरी पाहिली आहे ते देवाच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. आणि पुन्हा 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 अभ्यासाचा दारडे पुन्हा पुन्हा चिंतनाचं प्राबल्याने ते चित्त चिदाैक्याला चिदानंदाला प्राप्त झालं पाहिजे. मन हे राम झाले मन हे राम झाले. बस मन राम झालं पाहिजे. उन्मनी अवस्थेला प्राप्त झालं पाहिजे. हे परमार्थाचं खरं फल आहे. ते भगवंताने संगमेश्वर भगवान परमात्माने काय भगवान परमात्मा खरी भक्ती खरी विरक्ती. बस खरी भक्ती भगवान शंकर परमात्म्याच्या विरक्ती वैराग्य नाम सर्व काय आहे ते आपल्या त्याचं दान करावं आणि आपलं जीवन धन्य आणि कृतार्थ व्हावं. अशा ह्या आपल्या वर्षाच्या आज नूतन वर्ष आहे. आपल्या भारतीय संस्कृती अनुरूप खरं आपलं नववर्ष आजपासून सुरुवात होतं. बरं का हे बाकी जे आहे जानेवारी इंग्रजांचं आहे ते हे आपलं भारताचं नाही. भारताचं गुढीपाडवा आज आपलं नवीन वर्ष सुरुवात होतं. आपण शेतकरी असला ना मी लहानपणी बघितलं तर आवताचं एक तास घालायचे तासाचं मत आणि इकडे. आणि त्या दिवशी जी बैल आहेत ना त्या बैलाचं नाव एक तास गुढीपाडव्याला एक तास घालणार शेतकरी. बरं का आता एक ट्रॅक्टरचं काय म्हणताला आणि त्या बैलाचं काय जरी नाव असणार गण्या 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 म्हणायचं. दुसरं काही नाव बस काय जुना काळ असेल. सुरुवात नवीन वर्षात सुरुवात. आणि म्हणून देवाने नवीन वर्षात सुरुवात चित्त तुझे पायी असू द्यावे. अखंड चित्त देवाच्या ठिकाणी त्यासाठी घडावे चिंतन. देवाने भक्तीच्या चिंतनात एक शक्ती द्यावी. नामचिंतन स्मरणच्या सर्व भक्तीची शक्ती द्यावी असे सर्व प्रार्थना आज शुभ देणी करू. इथे थांबू. ज्ञानेश्वर